हस्तामलकाचार्य आपल्याला माहिती आहे, ते पद्मपादाचार्य त्यांच्याबरोबर असायचे. ते पद्मपादाचार्य जे होते ते पूर्वीचे तांत्रिक होते आणि त्यांच्या लक्षात आलं आपल्या गुरूंना आता हा बगंदर नावाचा रोग झाला, आचार्यांना बगंदर नावाचा रोग झाला. माणसाला जे रोग होत असतात ते कशाकशामुळे होतात त्याची चिकित्सा आहे. काही रोग जे असतात ते खानपान चुकीचं केल्यामुळे होत असतात. काही रोग जे असतात पूर्वजन्माचं प्रारब्ध असतं त्यामुळे होत असतात. आणि काही रोग जे असतात ते दुसऱ्यांनी असं काहीतरी गडबड केली की होतात. हे म्हटले आपल्या गुरूंचं खानपान एवढं चांगलं आहे, नियमात सगळं आहे, त्यामुळे धातू वैषम्यामुळे यांना रोग होणं शक्य नाही. बरं, पूर्वजन्माचं प्रारब्ध म्हणावं तर आपले गुरु ज्ञानी आहेत, पूर्वीचं काय राहिलं आहे त्यांना, आता सगळं संपलं त्यांचं संचित. मग हा रोग झाला कसा? तर त्याने ध्यान केलं, समाधी लावली आणि विचार, त्या समाधीमध्ये त्याला असं दिसलं की हा अभिनय नावाचा जो काही आघोरी आहे त्या माणसाने तंत्रविद्येच्या द्वारे आपल्या गुरूंना काय केलं आहे, आपल्या गुरुवर त्याने आघोरी कर्म केलेलं आहे आणि त्या आघोरी कर्मामुळे आपल्या गुरूंना काय झालेला त्रास झालेला आहे. मग त्याने शंकराचार्यांना सांगितलं असं असं तुमच्यावर आघोरी कर्म केलं म्हणून तुम्हाला बगंदर झालेलं आहे. मग मी काय करतो, मला सगळं माहिती आहे आघोरी कर्म कसं करायचं, मी त्याच्यावरच उलटवतो. तेव्हा आचार्य म्हटले अरे बाबा, तो देहाला आत्मा मानणार आहे म्हणून त्याने हे कर्म केलं आहे, पण मी जन्मभर लोकांना काय सांगत आलेलो आहे, देह नव्हे मी हे सरे उरला उरे विठ्ठल. मी आत्मा आहे, मी असंग आहे, मी निर्विकार आहे, मी शुद्ध बुद्ध मुक्त आहे, देहाचा आणि माझा काही संबंध नाही. ते देह झोळ मानुनी ठेली आपण पे आपण मानून गगनीच असे. देहाचा आणि माझा काही संबंध नाही, मी देहापेक्षा वेगळा आहे असं मी शिकवण देत आलो आहे. त्यामुळं आता तू काही करू नको बने. आपल्याला उलट जगाला दाखवून द्यायचं आहे, जरी बगंदर झालं आणि काय झालं तरी मला काय त्याचा त्रास होत नाही. झाला त्रास तरी माझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाही असं मी निश्चय करून राहील. पण पद्मपादाचार्य जे आहेत त्यांनी त्या माणसाला, समोरच्या व्यक्तीला अघोरी कर्म त्याच्यावर करण्याकरता विरोध केला. पद्मपादाचार्य जे होते त्यांना दुःख वाटायचं, त्रास व्हायचा ना आचार्यांना, बगंदर असल्यामुळे त्रास होत होता. काय करावं बाबा? मग ते सगळे शिष्य बसले, त्यांची चर्चा सुरू झाली. नाही काही मार्ग काढला पाहिजे. पद्मपादाचार्य होते, त्रोटकाचार्य होते, आणखीन सुरेश्वराचार्य होते, सगळे एकत्र आले. आता सुरेश्वराचार्य तर पूर्वीचे मंडन मिश्र आहेत, कर्ममार्गाचा त्यांचा खूप अभ्यास आहे. मग त्यांनी असा विचार केला, आपण गुरूंचं ऐकायचं नाही, काहीतरी करायचं म्हटल्यानंतर आचार्यांना कळलं. आचार्यांनी सांगितलं काय करायचं नाही, मी तुम्हाला काय शिकवलं आहे, देह आत्मा नाही हे शिकवलं आहे तुम्हाला, त्या स्थितीमध्ये आपण राहायचं. परंतु सगळे शिष्य एकत्र आले, ठीक आहे त्याला त्रास होईल म्हणून तुम्हाला ही काळजी वाटते ना, आम्ही ते नाही करत, पण देवाची प्रार्थना करायला तर आम्हाला काय तुम्ही बंदी नाही ना, आमच्या गुरूंचा रोग जावा यासाठी आम्ही देवाची प्रार्थना करतो. आणि म्हणून त्यांनी सगळ्यांनी नरसिंह भगवंताची उपासना केली. असं म्हणतात नरसिंह भगवान प्रगट झाले आणि मग नरसिंह भगवंताला सांगितलं आमच्या गुरूंचा हा रोग तुम्ही घालवा, तुम्हाला काय करायचं ते करा, आम्ही म्हणत नाही त्याला मारान असं करा. नरसिंह भगवंतांनी त्या ठिकाणी तो गुरूंचा रोग घालवला आणि त्याचा परिणाम त्या ज्याने आघोरी कर्म केलं होतं त्यालाही भोगावा लागला. सांगायचं तात्पर्य काय, अज्ञानी जो असतो तो देहाला आत्मा समजतो, जी काही कर्म आहेत ती सगळी मी केली म्हणतो, सुखदुःख भोगतो, जन्ममरण भोगतो. पण ज्ञानी कसा असतो त्याचं वर्णन आता या 395 ओळीपासून सुरू झालं, वाचा ओळी. आता कर्मा माझी असे परितया ते कर्म न स्पर्शे, वडवानळा ते जैसे समुद्रोदक. समुद्रोदक, समुद्रामध्ये जसं अथांग पाणी असतं तसं अनेक कर्म आहेत. या कर्मामध्ये जरी तो असला तरीसुद्धा जसा समुद्रात राहून त्यातला जो वडवानळ अग्नी अलिप्त असतो त्याप्रमाणे
हा आत्मस्वरूप झालेला आहे, परमात्मरूप झालेला आहे. किती जरी कर्म घडली तरीसुद्धा, सागरा एवढी कर्म घडली तरीसुद्धा त्या ठिकाणी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे क्रिया घडत नाही असं तो जाणतो. कर्मण्य कर्मय पश्येत दकर्मणीच कर्मयः सबुद्धिमान मनुष्येषु सयुक्त सकृत्स्न कर्मकृत म्हटलं आहे. कर्मामध्ये तो काय पाहतो? अकर्म पाहतो, आपलं अकर्तृत्व, अभोक्तृत्व, आत्मस्वरूप पाहतो. जरी कर्म घडत असलं तोही नेत्रीप आहे, श्रवणी ऐकित आहे, परी तेथीचा सर्वथा नोहे नवल आहे. बाहेर तो कर्म करताना दिसेल, मुक्ताचे देह तैसे हाले चाले संस्कार वशे, ते देखोनी लोक पिसे करता. त्याला लोक करता म्हणतात, त्यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं. काही नाही, तो जरी करत असला तरी मी करतोय या भावनेने तो करत नाही. तया देह एक की राथी लौकिकी सुखी दुःखी तया ते म्हणती, परी आमा त्या ऐशी प्रतीते हा परब्रह्मच आहे. तुकाराम महाराज आपल्याला दिसतात सगळं काही करताना, पण तुकाराम महाराज मात्र म्हणतात मी या सगळ्यापासून अलिप्त आहे, मी याच्यात चिकटत नाही. ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सगळं काही करताना दिसतात, त्यांच्या जीवनात सगळी लीला दिसते. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या जीवनात लीला दिसते, पण भगवान म्हणतात नमाम कर्मानि लिंपन्ते नमे कर्म फले स्पृहा इतिमाम योभिजानाती कर्मभीर नस बध्यते. म्हणून आता तैसेनी वेगळेपणे तयाचे कर्मी आसने. तैसेनी वेगळेपणे, तैसेनी म्हणजे वर जे उदाहरण दिलं, वडवानळ, अग्नी आणि पाणी हे विरुद्ध आहेत. त्याप्रमाणे आत्मा आणि अनात्मा विरुद्ध आहेत. अनात्मा देह असेल, कर्म असेल, मन असेल, बुद्धी असेल, हे सगळं कसं आहे? अनात्मा आहे, जड आहे. आणि आत्मा कसा आहे? चैतन्य स्वरूप आहे, व्यापक आहे, असंग आहे, निर्विकार आहे, त्याच्यात कुठला विकार. आणि म्हणून अग्नी आणि पाणी जरी ते एकत्र असले तरी त्या अग्नीचा आणि पाण्याचा काही संबंध होत नाही. तसं आत्मा आणि अनात्मा यांच्या संयोगातून कर्म घडत जरी दिसलेली असली तरीसुद्धा तैसेनी वेगळेपणे जयाचे कर्मी असणे. तो कर्म करत असला तरी वेगळं राहून कर्म करतो. जनक महाराज सर्व काही करत होते, पण करत असले तरीसुद्धा त्याच्यात ते काय होत नव्हते? लिप्त होत नव्हते. मी याहून वेगळा आहे असं ते मानत होते. महाभारतामध्ये वर्णन केलं, भीष्माचार्यांना शांती आपलं पर्वामध्ये युधिष्ठिरांनी प्रश्न विचारला, किंवा भीष्माचार्यांनी युधिष्ठिरांना पुन्हा त्या ठिकाणी राज्य करण्याकरता प्रवृत्त करण्याकरता ही जनकाची कथा सांगितली, अनेक वेळा सांगितली. आणि जनकाच्या सभेमध्ये जनक असा म्हणायचा की माझ्या जीवनामध्ये सगळं जरी नष्ट झालं, सगळे प्रलयकाळ जरी झाला तरी मला त्याचं काहीच दुःख वाटणार नाही. म्हटले असं कसं त्याला ज्ञान प्राप्त झालं? तर तो जो आहे त्याचा बोध सांगण्याकरता म्हणून भीष्माचार्यांनी अनेक ऋषींच्या पुढे कथा सांगितलेल्या आहेत आणि जनकाचा बोध पटवून दिलेला आहे. त्याचा बोध असा होता, शरीर जरी नष्ट झालं, सगळी सृष्टी जरी नष्ट झाली, ते आत्मस्वरूपामध्ये काही बिघाड होत नाही. आत्मा जसाची तसा आहे, तो मी आहे. म्हणून तैसेने वेगळेपणे जयाचे कर्मी असणे, तो कीर ओळखावा कवने तरी सांगो. मग असा जो मनुष्य आहे त्याला कसं ओळखायचं? ओळखावा कवने तरी सांगो. त्याची लक्षणं कोणती आहेत ते आम्हाला सांगा. कारण काय असतं, सिद्धाची जी लक्षणं असतात ती साधकाचे काय असतात? साधनं असतात. आपण जर त्या लक्षणाचा विचार केला तर आपल्यालाही तसं होता येतं. विपाय आठविला चित्ता तरी दे आपुली योग्यता, हे असो तया ते प्रशंसिता लाभवते. म्हणून मी सांगतो म्हणे, तुम्ही ऐका. ज्ञानोबा त्या ठिकाणी अशा मुक्त पुरुषाचं वर्णन करतात, जे मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता, जैशी दिपे दिसे पाहता आपुली वस्तू. ज्याप्रमाणे दिवा घेतला हातामध्ये तर घरातली जी काही वस्तू, आपली वस्तू एखादी असते ती आपल्याला प्राप्त होते. दिव्याच्या प्रकाशात वस्तू दिसते. तसं आपली वस्तू जी आहे हरवलेली आहे,
आत्मवस्तू. ज्ञानोबारायांनी पुढे म्हटलं तैसे हारपले आपण पे पाहावे. आपलं आत्मस्वरूप जे आहे हरवलं म्हटलं हरवल्यासारखं आहे. आत्मा कधी हरवत नाही, आत्मा कधी नष्ट होत नाही. आत्मा जसाच्या तसाच आहे. आत्मा हरवला आहे असं म्हणतो मी, अज्ञानी आहे असं म्हणतो, त्यावेळेससुद्धा ज्ञानरूप आत्म्याच्याच प्रकाशात मी अज्ञानी आहे म्हणतो. मी सुखी म्हणतो, मी दुःखी म्हणतो, त्यावेळेससुद्धा ज्ञानरूप प्रकाश आत्म्याच्याच प्रकाशात म्हणतो. म्हणून आत्मा कायम आहेच, परंतु हरवल्यासारखा होतो. म्हणून असा हरवलेली आत्मवस्तू आहे, तिला जर पाहायचं असेल तर आपल्याला प्रकाश पाहिजे दिव्याचा. कोणता दिवा येतो म्हणजे मुक्ता ते निर्धारिता, लाभे आपुलीचं मुक्तता. मुक्ताचं विचार करायचा. जे मुक्त आहेत त्यांच्या स्वरूपाचं चिंतन करायचं. ज्ञानेश्वर महाराजाचं चिंतन करायचं, तुकाराम महाराजाचं चिंतन करायचं, एकनाथ महाराजांचं चिंतन करायचं. ही सगळी मुक्त मंडळी आहेत, यांच्या चरित्राचा विचार केला तर आपल्या जीवनामध्ये जसं दिवा हातात घेतला, यांचं चरित्र म्हणजे असं दिव्यासारखं आहे, प्रकाशमान आहे. हे असो आपुला ठेवा, हाती हाती जरी यावा. हां, तसं हा दिवा आहे. त्यांचं चरित्र म्हणजे एक प्रकारचं ज्ञानरूप प्रकाश आहे. आणि म्हणून त्यांचं चिंतन जर केलं, मुक्ता ते निर्धारिता, लाभे आपुलीच मुक्तता म्हटले. मुक्तता कुठली आहे? आपलीच आहे. काय अनादि जे मुक्तता, जे आपुली असे पंडुसुता, तो मोक्षू हाता येता होय. अनादि जे मुक्तता, मुक्तता अनादि आहे. मोक्ष जो आहे तो अनादि आहे. मोक्ष ही एक अवस्था आहे. आत्म्यालाच मोक्ष म्हणतात, ब्रह्मालाच मोक्ष म्हणतात. आणि मोक्ष हे जीवाचं स्वरूपच आहे. मोक्ष काय उत्पन्न करायचा काय? मोक्ष काय प्राप्त करायचा आहे का? अनादि आहे तो मोक्ष. काय ऐशी मुक्ती असे सहज. हो, म्हणून आपलीच जे मुक्तता म्हणले, लाभे आपुलीच मुक्तता. आपल्याला आपली मुक्तता प्राप्त होते, म्हणजे मुक्त असलेलाच मुक्त होतो बरं का, असं म्हटलेलं आहे. काय शास्त्रामध्ये वचन आलेलं आहे. मुक्तच मुक्त होतो, त्याच्याकरता एक शास्त्रात वचन आलेलं आहे. म्हणजे बद्ध मानत होता तो, ज्यावेळेस बद्ध मानत होता त्यावेळेस सुद्धा तो काय होता? मुक्तच होता. मुक्त होता परी बळे झाला. मुक्त कासया म्हणावे, बंधनाची नाही ठावे. बंधन कल्पित आहे आणि कल्पताची निवृत्ती अधिष्ठान रूपास. कल्पित जे असतं, दोरीवर कधी साप दिसलाच नव्हता, दिसला तरी सुद्धा नव्हताच, त्याचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे. पण मानलेलं आहे तसं बंधन हे मानलेलं आहे, अज्ञान हे मानलेलं आहे. म्हणून आपुलीचं मुक्तता, जैशी दीपे दिशे पाहता आपुली असतो. पण याच्याकरता दीप पाहावा लागतो, संतांना पाहावं लागतं, संतांचं चरित्र पाहावं लागतं. ना तरी दर्पण ज वाटीजे उटीजे, तेवे आपण आपण भेटीजे, का तोय पावता तोय होईजे लवणे जेवी. आता ज्ञानोबाराय पायरी पायरीने कसा मुक्ताचा विचार करायचा. मुक्ताचा विचार करण्याकरता पहिल्यांदा चित्त शुद्ध पाहिजे, अंतःकरण शुद्ध पाहिजे. मुक्तता जरी असली तरीसुद्धा आपली मुक्तता आपल्याला का प्राप्त होत नाही? विरक्ती वाचोनी कही, ज्ञानाची तगणीची नाही. पै तोंड भरो का विचारा, अंतकरणी विषयाशी थारा. तरी नातुडेगा धनोदरा त्रिशुद्धी मी म्हटलं. म्हणून आरशाचं उदाहरण दिलं ज्ञानोबारायांनी. दर्पण जव उटीजे, जसा आरसा जो आहे तो स्वच्छ केला पाहिजे. तो आपण या आपण देखील. आरसा जर मळालेला असेल तर आपल्याला आपलं रूप प्रतिबिंब आरशात दिसत नाही. तसा अंतःकरण रूपी आरसा पहिला काय केला पाहिजे? स्वच्छ केला पाहिजे. मग आपल्याला आरशामध्ये पाहता येतं, आपलं बिंब प्रतिबिंब पाहता येतं. आणि मग प्रतिबिंबाचा विचार करून आपल्याला बिंबाकडे जाता येतं. पण प्रतिबिंब पाहण्याकरता पहिला आरसा काय पाहिजे? स्वच्छ पाहिजे. म्हणून ना तरी दर्पण उठीजे. आणि हा आरसा स्वच्छ करायचा असेल तरीसुद्धा काय करायचं? तैसे हारपले आपण पे पावे, संता ते पाहता घेऊसाय.
संतांचं चरित्र ऐकलं की मनोरूपी आरसा काय होऊन जातो, शुद्ध होऊन जातो, स्थिर होऊन जातो. पण दर्पण जो उठे जे तो आपण या आपण भेटी जे, मग आपण आपल्याला भेटतो. स्वच्छ आरसा असेल तर आपलं स्वरूप आपल्याला त्या ठिकाणी ओळखता येतं. मनोरूपी आरसा जर स्वच्छ नसेल, म्हणून मल सांगितलेला आहे, विक्षेप सांगितला आहे आणि मग आवरण सांगितलेलं आहे. 3 दोष सांगितले जीवाच्या ठिकाणी. हा मल नावाचा दोष घालवला पाहिजे, विक्षेप नावाचा दोष घालवला पाहिजे आणि मग आवरण घालवलं पाहिजे. का तोय पावता तोय होईजे लवणे जेवी. आणि मग पुढे तोय पावता तोय होईजे लवणे जेवी. लवण आहे, लवण म्हणजे मीठ. आणि मीठ त्या ठिकाणी पाण्यामध्ये जर टाकलं तर मीठसुद्धा काय होतं, पाणी स्वरूप होतं. पाणी स्वरूप मीठ का होतं, कारण मीठ हे पाणी स्वरूपच आहे. वेगळं झालं होतं आणि म्हणून त्याच्यावर सगळी वेळ आली दुःखाची. सांडोनी मीठपणाचा लोभू, मिठे सिंधुत्वाचा घेतला लाभू, तेवी अहम देऊनी शंभू शांभवी झालो. म्हणून असं असलेलं जीवत्व जे आहे ते अज्ञान कल्पित आहे. त्या ठिकाणी संतांचं चरित्र ऐकलं तर हा जीव जो आहे तो परत परमात्मा स्वरूप होतो. नोहे सारिता निराळे लवण मेळविता जिरे. हे असो परतोनी मागुते, प्रतिबिंब पाहे बिंबाते, तो पाहणे जाऊनी आयते बिंबची होय. हे असो म्हटले. आता शेवटचा दृष्टांत आहे. परतोनी मागुते प्रतिबिंब पाहे बिंबाते. आरशामध्ये पडले प्रतिबिंब आणि त्या प्रतिबिंबाने असा विचार केला, बिंब नेमकं कोणतं आहे? मी बिंब आहे का मी प्रतिबिंब आहे का मी आरसा आहे? तसं जीव म्हणजे प्रतिबिंब आहे. कोणाचं प्रतिबिंब आहे? चैतन्याचं आहे. मागे ओवी गेली, चैतन्याचं जे प्रतिबिंब त्याला जीव असं म्हटलेलं आहे. आणि त्या बिंबाने विचार करायला सुरुवात केली. त्या परतोनी मागोते म्हणजे ते अंतर्मुख झालं. जीवाने अंतर्मुख होऊन जर विचार केला, मी नेमका कोण आहे? मी हा देहरूपी आरसा आहे, मनोरूपी आरसा आहे का मी प्रतिबिंब आहे का मी बिंब आहे? असा जर जीवाने विचार करायला सुरुवात केला. पण हा सगळा विचार करण्याकरता हरपले आपण पे पावे संता, ते संतांच्या सहवासात गेलं पाहिजे आणि संतांच्या सहवासात जाऊन हा विचार केला पाहिजे. संतांच्या विचारानुसार विचार केला पाहिजे. क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. आणि मग संत आपल्याला विचार देतात आणि विचार मिळाल्यानंतर हे असो परतोनी मागोते प्रतिबिंब पाहे बिंबाते. प्रतिबिंब जे आहे ते बिंबाला पाहायला जातं. पाहायला गेल्यानंतर त्याच्या लक्षात येतं, पाहणे जाऊन आयते बिंबची हो. पाहणं तिथं शिल्लक राहत नाही. तो हरे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया. बिंबची होये तो परमात्मा स्वरूप होतो, तो भगवत स्वरूप होतो. तैसे हरपले आपण पे पावे, ते संता ते पाहता घेऊसावे, मनोनी वानावे ऐकावे त्याची सदा. यावेळीचा विचार करायचा आहे. उद्याच्या प्रवचनात पाहू. उद्या नेहमीप्रमाणे प्रवचन 4 वाजता होईल. 4च्या ऐवजी एखाद्या 4:15 4:30 होतील. उद्या मीटिंग आहे संस्थेमध्ये. पुंडलिक वरद हरी विठ्ठल ठल विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरद हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु जोग महाराज की जय.